पुण्यातील सर्वात विश्वासार्ह आरोग्य सेवा संस्थांपैकी एक असलेल्या रुबी हॉल क्लिनिकने इमोहा एल्डर केअर सोबत एका ऐतिहासिक सहयोगाची घोषणा केली। ही धोरणात्मक भागीदारी शहरासाठी एक संरक्षित, करुणामयी आणि वैद्यकीयदृष्ट्या देखरेखीखाली ज्येष्ठांसाठी देखभाल परिसंस्था तयार करण्याचे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे। ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या स्वास्थ्य पुनर्प्राप्तीच्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर पाठिंबा देण्यासाठी रचना केलेला हा उपक्रम रुग्णालयातून घराकडचा प्रवास अधिक सुलभ करत अखंड वैद्यकीय देखरेख, वैयक्तिक निगा आणि भावनिक संबंध प्रस्थापित करणारा ठरेल। या कार्यक्रमाला डॉक्टर विराजराव कोरे आणि डॉक्टर प्राची साठे यांच्यासह प्रख्यात आरोग्य चिकित्सक उपस्थित होते। तसेच रुबी हॉल क्लिनिकचे फिजिशियन आणि विश्वस्त डॉक्टर सायमन ग्रँट, रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेहराम खोदाजी आदी मान्यवर उपस्थित होते। त्यांनी पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अशा उपक्रमांच्या महत्त्वावर भर दिला। जागतिकीकरणाच्या काळात अधिकाधिक भारतीय कुटुंबे आंतरराष्ट्रीय संधीचा शोध घेत असताना स्वतंत्रपणे घरी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय वाढली आहे। या बदलामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय कौशल्य आणि दैनंदिन मदत एकत्रित पुरवणाऱ्या विश्वसनीय सेवांची गरज वाढली आहे। विश्वासार्ह प्रणालीशिवाय वृद्धांना अनेकदा वैद्यकीयदृष्ट्या तातडीच्या स्थितीत उशिरा प्रतिसाद, अनियंत्रित दीर्घकालीन आजार, पडझड औषधांची चुकीची व्यवस्थापन, संज्ञानात्मक आव्हाने, एकाकीपणामुळे उद्भवणारे नैराश्य आणि नियमित देखरेखीचा अभाव यासारख्या आव्हानांना तोंड द्यावे लागते। ही गरज ओळखून रुबी हॉल क्लिनिक आणि इमोहा या संस्था एक सुरक्षित, विश्वासार्ह आणि सर्वकष सेवा देण्यासाठी एकत्र आल्या आहेत। या उपक्रमाद्वारे परदेशात राहणाऱ्या कुटुंबाच्या भारतात राहणाऱ्या पालकांची सखोल काळजी घेतली जाते। संरक्षित आरोग्य सेवा, प्रशिक्षित परिचारक, पुनर्वसनासाठी मदत, पाठपुरावा आणि भावनिक सहवासाद्वारे मनशांती मिळेल या दृष्टीने ही भागीदारी परदेशात राहणाऱ्या मुलांना पुण्यातील त्यांच्या पालकांसाठी सेवा प्रदान करणार आहे। या दूरदृष्टीपूर्ण सहकार्यामुळे रुबी हॉल क्लिनिक आणि इमोहा एल्डर केअर ज्येष्ठांच्या आरोग्य सेवेकडे नव्या दृष्टीने पाहण्याचा मजबूत पाया रचत आहे। एक असा दृष्टिकोन जो सुरक्षितता, संवाद आणि सातत्यपूर्ण वैद्यकीय सेवा यांना प्राधान्य देतो। कुटुंबे वाढत्या प्रमाणात जागतिक जीवनशैली स्वीकारत असताना असे सहयोग अत्यंत महत्त्वाचे ठरतात, कारण ते ज्येष्ठांचा आदर आणि संरक्षणाची खात्री देतात। ज्येष्ठांच्या सेवेत केवळ उपचार पुरेसे नाहीत, तर सन्मान, सहवास आणि सर्वांगीण कल्याणाचा समावेश अत्यावश्यक आहे। हे या सहकार्यामुळे अधोरेखित होते। नमस्कार, मी डॉक्टर प्रसाद मोगळीकर, ग्रुप मेडिकल डायरेक्टर रुबी हॉल क्लिनिक। आनंदाने अनाउन्स करू इच्छितो की आमचा रुबी हॉल क्लिनिकचा इमोहा ही जी कंपनी आहे, ही जी ज्येष्ठ नागरिक किंवा एल्डरली केअरमध्ये कार्यरत आहे पूर्ण देशामध्ये, त्यांच्यासोबत आमचं पार्टनरशिप झालेलं आहे फॉर द नेक्स्ट 3 इयर्स। याच्यामध्ये इमोहा ही कॉन्सेप्ट अशी आहे की जे एल्डरली लोक आहेत, जे एकटे घरात असतात, ज्यांची मुलं अब्रॉडला आहेत किंवा ज्यांची मुलं दुसरीकडे कामाला आहेत किंवा काही कारणास्तव ते एकटे आहेत, अशा लोकांना एक आपण काय म्हणूयात की एक नर्स काय म्हणतो की इमोहा डॉटर ही जी कॉन्सेप्ट आहे की ते नर्स, जे एक्सपिरियन्स नर्स आहेत, ट्रेंड नर्स आहेत, ते नर्स त्यांच्याकडे कामाला कार्यरत असतात। त्यांची काही अडीअडचणी, त्यांची काही हेल्थ नीड्स असतील, त्याच्यासोबत ते वन पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असतात आणि जेव्हा त्यांना काही गरज असते हॉस्पिटलायझेशनची, त्याच्यामध्ये आम्ही आमच्या पार्टनरशिपच्या रूपाने आमचा सहभाग असेल। आणि समजा ते आमच्याकडे जर काही कारणास्तव हेल्थच्या दृष्टीने आमच्याकडे ॲडमिट असतील, तर ते जे वन पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे इमोहाचे, ते पूर्णपणे त्यांचं एक काय म्हणूयात, स्पॉक म्हणूयात किंवा एक मधला एक दुवा असतील त्यांच्यातले आमच्यामध्ये, ज्यांच्याकडून राईट फ्रॉम ॲडमिशन टू डिस्चार्ज जे काही प्रोसेसेस असतील त्याच्यामध्ये ते त्यांची मदत पण करतील। ह्याच्या व्यतिरिक्त समजा घरी केअर गिवर्स पण इमोहा अरेंज करेल आणि हे केअर गिवर्स असे असतील की त्यांनी चोखून आणि पडताळून पाहिलेले केअर गिवर्स असतील, ना की कोणीही आपल्या आउटसोर्स बरेच एजन्सीज आहेत तिथून सडनली आपण कॉल केला आणि केअर गिवर्स मागवले असं नाही। त्यांच्या लिस्टमध्ये त्यांच्या तपासण्या अंतर्गत जे काही फायनलायझेशन झालेले केअर गिवर्स असतील त्यांच्याकडूनच ते केअर गिवर्स त्यांना देतील। तर अशा प्रकारे आपण चाळणी पण लावलेली आहे क्वालिटीच्या दृष्टीने। तो हे एक संकल्पना अशी आहे की जे आज आपल्याला थोडंसं पाहायला कमी मिळते, कारण एल्डरली जे पॉप्युलेशन आहे बिकॉज ऑफ ॲडव्हान्स्ड इन मेडिकल टेक्नॉलॉजी आणि लाईफस्पॅन वाढलेलं आहे, तरी पण लोनलीनेस एल्डरली लोकांमध्ये वाढलेलं आहे, कारण यंग लोक बिझी असतात, बाहेर कामाला जातात, त्याच्यामुळे त्यांच्याकडे कुठेतरी एक दुर्लक्ष होतं आणि तो लोनलीनेस आणि हेल्थ केअर नीड्स ही जे सध्याची ग्रेव गरज आहे त्याच्या दृष्टीने ते कुठेतरी आपण
ती गॅप भरून काढण्याच्या दृष्टीने ही कंपनी आहे आणि त्यांच्यामध्ये आम्हाला आनंद होतो की इमोहासारख्या कंपनीला आम्ही पार्टनरशिप देतो आहे. आणि इमोहाने आमच्यासोबतच नाही पण वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळे प्रतिष्ठित जे हॉस्पिटल्स आहेत त्यांच्यासोबत ऑलरेडी त्यांनी काम केलेलं आहे मागच्या एक 7-8-10 वर्षात आणि चांगल्या रीतीने काम करत आहेत. तर हे जेव्हा आम्ही पाहिलं की त्यांचा उद्देश चांगला आहे, त्यांचं इंटेन्शन्स आर गुड आणि त्यांचं कार्यपद्धती पण चांगली आहे, तर हे जेव्हा आम्हाला निदर्शनास आलं की आम्हाला वाटलं की आम्ही पण ॲज अ रुबी हॉल क्लिनिक ह्या जेरियाट्रिक केअरच्या संदर्भात एक स्टेप पुढे जाऊयात आणि अशा पार्टनरशिपच्या रूपाने एल्डरली जे लोक आहेत त्यांच्या मदतीसाठी किंवा सर्व्हिससाठी आपण पुढे येऊयात. हीच आमची संकल्पना आहे आणि हेच पार्टनरशिपचा उद्देश आहे. इमोहा जो कंपनी है वो हमारे देश के जो 140 मिलियन एल्डर्स हैं उनके लिए डेडिकेटेड है. इमोहा मतलब अ होम, इमोशनल हैप्पीनेस ऑफ एल्डर्स इन देयर ओन होम. कोई भी एल्डर को अपने घर में कभी कोई इमरजेंसी हो, कोई हेल्थ केयर की इशू हो, कोई केयरर्स चाहिए, कोई कन्वीनियंस इशू हो, और सबसे इम्पॉर्टेंट है जो लोनली होते हैं उनको अपने ही घर में. इमोहा इज़ नॉट एन ओल्ड एज होम. इमोहा चाहती है कि जो भी बुज़ुर्ग हो हमारे देश में हो अपने घर में रहें और उनके घर में ही सारी सर्विसेज प्रदान किया जाए. आज इमोहा 120 सिटीज़ में 3 लाख से ज़्यादा एल्डर्स को अपने घर में टेक केयर करती है. 1000 से ज़्यादा लोगों की जान बची है ताकि वो टेक्नोलॉजी यूज़ करके, स्मार्ट बटन यूज़ करके, ऐप यूज़ करके क्विकली प्रेडिक्ट कर देती है कि कोई गिरे ना, क्योंकि एल्डर्स गिर जाते हैं. 25% एल्डर्स गिर जाते हैं, चोट लग जाती है, घर में कोई होता नहीं है, अगले दिन सुबह पता चलता है कि चोट लग गई है. सारे एल्डर्स को हेल्थ केयर, हॉस्पिटलाइजेशन भी बहुत डिफ़िकल्टीज़ आती हैं और इन्हीं डिफ़िकल्टीज़ से बचने के लिए इमोहा प्रीमियम हॉस्पिटल्स के साथ काम करती है. जैसे पुणे में हमने रूबी हॉल के साथ साइन अप किया है क्योंकि विजन सेम है कि एल्डर्स को सबसे बेटर क्वालिटी की केयर मिलनी चाहिए, कि हॉस्पिटल में जब डिस्चार्ज करके घर जाएं तो जो क्वालिटी ऑफ केयर हॉस्पिटल में हो वही क्वालिटी ऑफ केयर घर में मौजूद हो. और यही उम्मीद के साथ हम लोगों ने इमोहा की डिज़ाइन की है कि हमारे देश में जो भी एल्डर हो वो अपने घर में, हम कहते हैं एजिंग मैग्निफिसेंटली इन द कंफर्ट ऑफ योर ओन होम, अपने घर में रहें, सोसाइटी में रहें, खुश रहें. दैट इज़ ऑल दैट वी वांट. हमारे जितनी भी एल्डर्स हैं उनके लिए हमने रखा चार्जेस 199 रुपीज़ पर मंथ ताकि वो मेंबर बन सके. और इस 199 पर मंथ में उनको इमरजेंसी 24/7 का सपोर्ट, हेल्प डेस्क का सपोर्ट और दुनिया भर की एक्टिविटीज़, मोर देन 300 इवेंट्स जो हर मंथ होती है ऑनलाइन प्रोग्राम्स पे प्लस ऑफलाइन एक्टिविटीज़ में, उनको मेंबरशिप की बेनिफिट मिलती है. इसको छोड़ के अगर किसी को एल्डर्स को कोई केयरर्स की सपोर्ट चाहिए, कोई डॉक्टर्स चाहिए, इक्विपमेंट चाहिए, मेडिकल बेड चाहिए या कंसल्टेशन चाहिए, वो जो भी मार्केट रेट होती है उसके तहत उनको घर में प्रोवाइड की जाती है.